उत्तर काशीमध्ये झालेल्या ढगफुटीनंतर बचाव कार्य सुरू. धारली गावामध्ये सध्या चिखलाचं साम्राज्य. 5 दिवसांनंतर देखील इथे बचाव कार्य सुरू असून अद्याप 60 लोक बेपत्ता असल्याची माहिती. उत्तराखंडमधील पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील अनेक पर्यटक सध्या अडकून राहिलेत. या पर्यटकांच्या मदतीसाठी राज्याचं आपत्ती व्यवस्थापन आणि त्याचे मंत्री गिरीश महाजन उत्तराखंडमध्ये दाखल. पुणे महानगरपालिका शहराच्या प्रवेशद्वारावर स्मार्ट टॉयलेट उभारणार. 5 महत्त्वाच्या ठिकाणी व्हीआयपी टॉयलेट असणार. पुणे महापालिका आयुक्त कार्यालयामधील मनसेच्या आंदोलनानंतर सुरक्षा रक्षकांची बदली. सुरक्षा व्यवस्थेमध्ये कसूर केल्याप्रकरणी कारवाई. कोल्हापूरच्या हुपरी परिसरामध्ये 2 ते 3 महिन्यांचे अर्भक शेतामध्ये पुरल्याची घटना. अनैतिक संबंधातून अथवा गर्भलिंग तपासणी करून हे अर्भक पुरलं असल्याचा अंदाज. कल्याण पूर्व येथील बद्रीपूल टेकडी परिसरामध्ये ड्रग्ज तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक. अरमान खान असं या आरोपीचं नाव. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते माहीम तर मध्य रेल्वेवरील कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये ब्लॉक असणार. वाशिममध्ये कृषी विभागाच्या महिला अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यावर आरेरावी करत मोबाईल हिसकावून घेतल्याचा प्रकार समोर. शाश्वत शेती दिनाच्या निमित्तानं शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमामधला हा प्रकार. गोरेगाव परिसरामध्ये केवळ 7 वर्षांपूर्वी 27 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला वीर सावरकर उड्डाणपूल मुंबई महापालिकेनं पाडण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्गाच्या नव्या प्रकल्पात हा पूल अडथळा ठरत असल्याचं कारण सांगण्यात येत आहे. अकोल्यातील वाडेगावच्या निर्गुणा नदीपात्रामध्ये अडकलेल्या एका व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात यश. नदीपात्रातून जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अडकून पडला होता. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.